आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये युवकांना सुद्धा कुठेतरी प्राधान्य दिलं जातं. म्हणजे बऱ्यापैकी गावांमध्ये जे काही कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचे असतात अशा वेळी आपण युवकांचा सुद्धा काही वेळेला म्हणजे सपोर्ट लागतो, एक प्रकारचा आधार लागतो. होय होय, त्यासाठी आमच्या गावात मंडळ आहेत. अच्छा. मग दसऱ्याच्या वेळी आम्ही गौरीच्या वेळी गणपती बसवते आणि दसऱ्याच्या वेळी महालक्ष्मीची पूजा करते. अच्छा अच्छा. त्यावेळी म्हणजे असं लेडीजच्या एवढ्या म्हणजे हे घालणं, मांडव घालणं वगैरे महाप्रसाद करणं त्या कामात सहकार्य करतात ना. अच्छा अच्छा. बरं मला एक सांगा मॅडम, आता 18 ते 30 हे जे वयोगट असते या वयोगटामध्ये मॅडम युवकांच्या काय समस्या आहेत? काय समस्यांना तोंड द्यावं लागतं युवकांना? कुठल्या युवकांना काय समस्या आहे या 18 ते 30 या वयोगटामध्ये? युवक तरुण तेच की, म्हणजे कसं सध्या तरी नोकऱ्या नसतात. अच्छा. त्याच्यामुळं कसं हे असते ना त्यांना नोकरीच हे असते किंवा शाळेला जायचं असलं तर म्हणजे हे होते परिस्थिती नसत्या. अच्छा बर. आता प्रत्येक गावामध्ये मॅडम आपण बघतो की काही लोक व्यसन करतात, व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मॅडम मला एक सांगा की गावामध्ये किती टक्के लोक दारू पितात? 10%. 10% का? होय. अच्छा. त्यात प्रत्येक दिवशी पुरुष दारू पिण्यासाठी किती पैसे खर्च करतो? कमीत कमी 20-30 रुपये तरी खर्चात. अरे बापरे. आणि गावातील किती टक्के लोक तंबाखू खातात? तंबाखू सर्वसाधारण तरुण पिढी आहेत ही खाते, पण आता जास्त नाही काही, पण कमी प्रमाणात खातात. बरं, त्यात तो तंबाखू खायला किती पैसे दर दिवशी एखादा व्यक्ती खर्च करतो? नाही, आता जास्त प्रमाणात म्हणजे आमच्या इथं कोण तंबाखू खात नाही आहे, त्याच्यामुळे मी काय तसं म्हणजे 1-2 रुपयाची कसं पुढे कोणतरी एखादा म्हणजे खाणार असतोय. अच्छा अच्छा. आणि मॅडम पुरुष तर दारू पितोच किंवा तंबाखू खातातच, सेवन करतातच, पण गावामधील महिला देखील दारू पितात का किंवा तंबाखू खातात का? नाही तशा काही महिला नाही आहे. अच्छा. कारण रोजगार करून 4 पैसे कुठं मिळतात हे बघतात ना. अच्छा अच्छा. कारण का आता परकर वगैरे शिवायची किंवा गाऊन शिवायचं असं डझन वरती असते, त्याच्यामुळे जरी ब्लाऊज शिवाय येत नसेल तरी निदान परकर कटिंग केलेली शिवून 4 पैसे मिळवायचं महिलांच्या ह्याच्यात असते. त्याच्यामुळे व्यसनाधीन कोण महिला नाही आहे. अच्छा. आता आपण मॅडम बघतो की कुठलीही गोष्ट किंवा कुठलंही काम करण्यासाठी, कुठलीही गोष्ट घेण्यासाठी आपल्याला पैशांची गरज असते. एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असली तर तो प्रत्येक सेवा सुविधेचा फायदा घेऊ शकतो मॅडम. होय. तर त्या संदर्भात काही मी प्रश्न विचारू इच्छिते तुम्हाला. तुमच्या गावामध्ये मॅडम बँक आहे का? आमच्या गावामध्ये बँक नाही आहे, पण कसं बचत गट वगैरे आहेत ते बँकेला जोडलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून महिला कर्ज उचलतात बचत गटाच्या ह्याच्यातून आणि ते बचत गटाचं कर्ज कमी टक्के व्याजाने मिळतं ना. अच्छा अच्छा. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते कसं शिलाई वगैरे करून किंवा त्या आपल्या आहे या प्रपंचातनं बचत करून ते फेड करतात. म्हणजे तुमच्या गावामध्ये मॅडम किती बचत गट किंवा महिला मंडळ आहेत? बचत गट 22 आहेत. आणि महिला मंडळ कसं म्हणजे बचत गट आहेत त्यांचंच ते महिला मंडळ 20 महिलांचं एक बचत गट आहे ना. अच्छा अच्छा. त्यामुळे 22 बचत गट आहेत. हो का? होय. बरं, आता पुरुष हे पैशांची बचत करतात का मॅडम? काय वाटतं तुम्हाला? करतात ना पुरुष पण. आणि जर ते बचत करत असतील तर मग ते काय करतात? कुठल्या स्वरूपात बचत करतात पैशांची?
ते कसं बँकेत वगैरे इकडं तिकडं असं ठेवायचं. अच्छा. आणि लेडीजचे तर बचत गट काढून ते पैसे ठेवतात. ज्या महिलांना म्हणजे पैशाची गरज आहे तर आता बँकेत किंवा कुठं पण गेलं तर आपलं सहजासहजी कर्ज मिळत नाही. अच्छा. घर किंवा ह्याच्यावरती त्याला लिहून कागदपत्र देऊन द्यायला लागते. अच्छा. मग बचत गट असल्यामुळं कसं बँकेलाच जोडलेलं असते पण बचत करून त्यांनी भरलेले असतात. आणि 20 बायकांना काही सगळ्यांनाच गरज नसते. एक थोड्या बायकांना त्यातली गरज असते. मग कुणाला कधी गरज असते त्याच्या ह्याच्यावर बायकाचे कर्ज घेतात. अच्छा. आणि फेड करतात. असं आहे का? अच्छा. आणि महिलांना जर बचत करायची असेल तर ते कशा करतात त्या? ते असं बिस्की टाकायची किंवा महिन्याला 100-200 रुपये ते बचत गट आहे त्यांच्यात टाकायचं. अच्छा. आणि ते 5 वर्षाकरता असते. मग 5 वर्षांनी ते 5 वर्षाच्या आत ज्यांना काही कर्ज वगैरे घ्यायचं असते ते कमी टक्के व्याजाने मिळते. अच्छा. ते घेतात. अच्छा अच्छा. आता आपण असं बघतो मॅडम की कुठल्याही गोष्टीचा पाया हा मजबूत असला तर ती गोष्ट करायला खूप सोपी होते. गावामध्ये ज्या पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या संदर्भात मी काही तुम्हाला विचारू इच्छिते की गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठीचा रस्ता मॅडम चांगला आहे का? आहे आहे. चांगला आहे ना? हो. हायवे असल्यामुळं कसं रोड चांगलाच आहे. अच्छा अच्छा. गावाच्या आत चांगले रस्ते आहेत का मॅडम? आहेत आहेत. आताच परवा आम्हाला आमदार फंडातून करून दिलेले आहेत रस्ते गटारी. त्याच्यामुळे काय हे नाही. आणि वरचेवर असं म्हणजे कसं खराब कधी रस्ते होत असते. खराब व्हायच्या अगोदर आम्हाला जिल्हा परिषद मार्फत किंवा आमदार फंडातून रस्ते वगैरे करून येतात. बर. गावात वीज सगळ्यांच्या घरी वीज आहे का? इलेक्ट्रिसिटी? होय होय आहे मॅडम. बरं. आता आपण बघतो की गावामध्ये खूप भारनियमनाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ते तुमच्या गावामध्ये भारनियमाचं वेळापत्रक काय आहे सर्वसाधारणपणे? मध्ये होतं मॅडम. आता नाही आहे. आता फक्त सकाळचे 1-2 तास जाते. संध्याकाळची जात नाहीये. अच्छा अच्छा. कारण उन्हाळा असल्यामुळे मग लाईट गेली तर मग खूप प्रश्न निर्माण होत असेल. बरोबर ना मॅडम? होय होय होय. पण आता जास्त जातच नाहीये. अच्छा. जवळजवळ 2-4 महिने सगळे कसं जात नाही. ह्याच्या अगोदर जात होती. पण आता जात नाही. फक्त सकाळचे 1-2 तास जाते. अच्छा. आता आपण आजकाल माध्यमांचा आपण मॅडम खूप वापर करतो. आता टीव्ही झाला, रेडिओ झाला, मोबाईल फोन झाले. अत्याधुनिक सेवा सुविधा आपल्या गावामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. त्या संदर्भात मी काही विचारू इच्छिते तुम्हाला की मॅडम मला एक सांगा की गावातील किती टक्के लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत? सगळ्यांच्याकडेच आहेत तसे मॅडम. अगदी झोपडपट्टीत राहणारा असला तरी सुद्धा त्याच्याकडे आहे. अच्छा. आणि किती टक्के लोक वर्तमानपत्रक वाचतात मॅडम? न्यूजपेपर? आमच्या इथली जवळजवळ 70% लोक पेपर घेतात. वर्तमानपत्र घेतात. अच्छा. गावामध्ये मॅडम किती लोकांकडे संगणक व इंटरनेट सुविधा आहे? संगणक बहुतेक थोड्यांच्याकडेच आहे. अच्छा. जास्त जणांच्याकडे नाही आहे संगणक. बर. आता काही गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एखादी एक पंचायती राज असते मॅडम. होय. तर मला एक सांगा की पंचायती राजाचा गावातील लोकांना कसा फायदा होत असतो किंवा लोक कसा फायदा घेतात? लोक ज्यांना म्हणजे शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्याचा त्यांच्याकडून तो फायदा त्यांना वरचेवर भेटून घेतात. अच्छा. आता हे झालं पंचायती राजासंदर्भात. आता सर्वात मुख्य एक तुम्हाला विचारायचं मला की आम्हाला मॅडम गावातील सरपंचाला उत्तम सरपंच म्हणून एक अवॉर्ड द्यायचा आहे. तर तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की एखाद्या सरपंचाला अवॉर्ड देण्यासाठी त्याच्या अंगी काय गुण असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
गावातील सुविधा किंवा ज्या शासनाच्या वरच्या लोकांना हे मिळते अनुदान लोकांपर्यंत आणून देणं किंवा त्यांना काही ज्या शासनाकडून मिळणारे आहेत हे त्यांच्यापर्यंत ते आणून पोहोचवणं, गावातील रस्ते गटारी स्वच्छ ठेवणं, परत आरोग्य केंद्र, परत शौचालय म्हणजे प्रत्येकाचं आहे की नाही हे बघणं, निर्मल ग्राम करणं, हे सगळं सरपंचांनी केलं तरच त्याला द्यायला पाहिजे. बरोबर. आणि नाही जर लोकांची कामं केली तर त्यांना देण्यात काही हेच नाही ना. बरोबर. आता कसं 60 वर्षातल्या म्हणजे महिलांना किंवा वृद्धांना, ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांना हे मिळतं, पेन्शन मिळते शासनाकडून. अच्छा. ती देणं किंवा शाळेत शिष्यवृत्तीच्या मुलं असतात त्यांना ते अनुदान आणून दिलं. अच्छा. किंवा गावातील शाळा वगैरे कसं आहे हे बघणं. ही सगळी कामं जो सरपंच करेल त्यालाच दिलं पाहिजे ना. बरोबर. ओके.